नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही ॲनालिसिस व्हिडिओ आहे तर ते आतापर्यंत आपण अनेक ह्या ठिकाणी बघा व्हिडिओ बनवलेले आहे. आता ज्या काही शिक्षक भरती संदर्भात ज्या काही हालचाली आहे तर त्याला सध्या वेग आलेला आहे. पुढील 1 ते 2 दिवसात जी काही न्यूज बुलेटिन आहे प्रेफरन्स संदर्भात तर ती तुमच्यापर्यंत सध्या बघा येणार आहे. तर निश्चितच जी काही पदभरती आहे तर ती पदभरतीमध्ये जवळपास एक ह्या ठिकाणी 25,000 प्लस जी काही वेकेन्सी आहे तर ती अपलोड झालेली आहे. परंतु ही जी काही संपूर्ण 25,000 प्लस वेकेन्सी आहे तर ही वेकेन्सी दोन प्रकारामध्ये असणार आहे. एक म्हणजे विथ इंटरव्ह्यूची वेकेन्सी आणि दुसरी म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूची वेकेन्सी. तर आपल्याला माहिती आहे की विदाऊट इंटरव्ह्यूची वेकेन्सीमध्ये तुमच्या स्कोरनुसार डायरेक्ट त्या ठिकाणी जी काही निवड असेल तर ती निवड त्या ठिकाणी होत असते. आणि विथ इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू त्या ठिकाणी बघा द्यायला पडते. तर सध्या तरी जे काही 25,000 प्लस वेकेन्सीमध्ये जवळपास सर्वसाधारण या ठिकाणी 13,000 प्लस ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूच्या सध्या बघा पवित्र पोर्टलवर आलेल्या पाहायला आपल्याला मिळणार आहे. तर ह्या ज्या काही 13,000 प्लस वेकेन्सी आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायची नाही. डायरेक्ट तुमच्या टेट स्कोरनुसार त्या ठिकाणी जी काही तुम्ही प्रेफरन्स जनरेट करणार, लॉक करणार त्याच्यानुसार तुमची निवड डायरेक्ट होणार आहे. आता ह्याच्यामध्ये 13,000 जरी वेकेन्सी तुम्हाला इथं दिसली तरी ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही सध्या बघा समांतर आरक्षण असेल, त्यानंतर महिलांसंदर्भात जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी असते, समांतर आरक्षण असतात, सर्वसाधारण वेकेन्सी असते. तर ह्या एवढ्या सगळ्या बघा ह्या वेकेन्सीमध्ये महिला उमेदवारांना नेमकी संधी या ठिकाणी कशी मिळू शकते. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षक पद भरती संदर्भात जी काही 13,000 प्लस विदाऊट इंटरव्ह्यूची जी वेकेन्सी सध्या बघा येणार आहे त्याच्यामध्ये जिल्हा परिषद, मनपा, नपा, खाजगी अनुदानित ज्या काही आहे आश्रमशाळा अशा ज्या सध्या वेकेन्सी आहेत त्याच्यामध्ये महिला उमेदवारांना कोणत्या ह्या ठिकाणी बघा प्रवर्गाच्या उमेदवारांना इथं जी संधी आहे तर ती संधी मिळणार आहे. खास करून 100 प्लस ज्या काही महिला आहेत तर त्या महिला उमेदवार प्रत्येक प्रवर्गामध्ये किती असणार आहे आणि संधी जी आहे तर ती नेमकी कोणाला मिळणार. तर ही संपूर्ण माहिती आपण बघा ह्या ठिकाणी व्यवस्थित जी काही ॲनालिसिस आहे तर त्याच्या माध्यमातून करणार आहोत. आणि शेवटी तुम्हाला जो काही कट ऑफ असेल, सेफ स्कोर असेल तो देखील सध्या बघा लक्षात येणार आहे. कोणत्या मार्काच्या उमेदवारांनी कशा पद्धतीने सध्या बघा ह्या ठिकाणी तुम्हाला संधी अवेलेबल होईल तर संपूर्ण डिटेल्समध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, महिला उमेदवारांचा जर इथे विचार केला तर हे तुम्हाला महिला उमेदवारांसंदर्भात संपूर्ण 1,28,000 मधल्या ज्या महिला आहे तर त्या महिला प्रत्येक प्रवर्गाच्या तुम्हाला प्रत्येक गटानुसार या ठिकाणी बघा दिसत आहे. आता ह्याच्यामध्ये आकडेवारी भरपूर मोठी आहे. तर ह्या आकडेवारीमध्ये आपल्याला फक्त ज्या महिलांचं 100 प्लस या ठिकाणी बघा स्कोर आहे तर अशा महिला नेमक्या किती असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जो काही कट ऑफ असेल हायेस्ट असेल तर तो त्या ठिकाणी हायेस्ट पासून तर कमी कमी मार्कापर्यंत सध्या येणार आहे. तर तुमच्यापर्यंत तुमच्या रँक पर्यंत जी काही कट ऑफ असेल, मेरिट असेल तर ती सध्या बघा येऊ शकणार किंवा नाही ते देखील बघणार आहोत. कारण ह्याच्यामध्ये 1,70,000 ज्या काही सेल्फ सर्टिफाय झालेले उमेदवार आहेत तर त्याच्यामध्ये निम्मे म्हणजे 50% पेक्षा जास्त तर महिलाच सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग ह्याच्यामध्ये हायेस्ट असलेल्या महिला किती, तर आपण 100 प्लस या ठिकाणी एक टार्गेट ठेवला आहे. 100 प्लस असलेल्या महिलांचं तुम्हाला हे इथं डेटा दाखवतो. इथं जे काही तुम्हाला 100 प्लस बघा या ठिकाणी महिला ज्या आहेत तर त्या तुम्हाला इथं गुण घेताना पाहायला मिळणार आहे. आता याच्यामध्ये प्रत्येक जर तुम्ही प्रवर्गाचा जर विचार केला तर इथं ओपनच्या महिला किती आहे 9,073. आता याच्यामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी बघा 1 ते म्हणजे 121 ते 120, 121 ते 140, 141 ते 160, 161 ते 180 आणि 180 ते 200 अशा पद्धतीने ह्या ठिकाणी जे काही महिला आहेत तर त्या महिला तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत आहे. आता तुम्ही नेमकं ह्याच्या प्रवर्गात आहे किंवा ह्या गटामध्ये आहात किंवा ह्या गटात ह्या गटात तर तुमचा नंबर ह्या ठिकाणी बघा इथून तर मागेपर्यंत सध्या जी वेकेन्सी आलेली आहे त्याच्यामध्ये निवड होईल का तर त्यानुसार देखील आपण पुढे बघणार आहोत. तर आधी तुम्हाला जी संख्या आहे तर ती संख्या इथं लक्षात येईल. तर ह्याच्यामध्ये जवळपास हा जो काही गट आहे 100 ते 120 मध्ये तर ह्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला महिला उमेदवारांची संख्या दिसते, बरोबर. त्यानंतर जसजसं तुम्ही इथं बघा हायेस्ट पर्यंत जाणार तशी तशी आकडेवारी जी आहे तर ती कमी होताना पाहायला मिळते. एकंदरीत ह्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर इथे ओपन संदर्भात जर इथं बघितलं तुम्ही तर टोटल किती आहे 9,073. एस सीचे किती महिला आहे 6,042. एस टीच्या महिला किती आहे 1,428. विजेच्या महिला किती आहे 839. एनटीबीच्या महिला किती आहे 1,016. एनटीसीच्या किती आहे 2,013. एनटीडीच्या महिला 11, बरोबर 11-12 म्हणजे 1,112. एसबीसीच्या महिला किती आहे तर ह्या ठिकाणी 852 महिला. ओबीसीच्या सर्वात जास्त 16,991 महिला. एसबीसीच्या किती आहे 5,236.
EWSच्या महिला किती आहे 1767. संपूर्ण महिलाचा जर इथे विचार केला आपण तर 100+ मार्क घेणाऱ्या ज्या महिला आहेत तर त्या 46,359 महिला, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या जे काही 3 डिजिटमध्ये आपण म्हणतोय की 100+ ते हायेस्ट जे काही मार्क घेणाऱ्या महिला किती आहे 46,359. आता ह्याच्यामध्ये तुम्ही विचार करा सेल्फ सर्टिफाय जर केलेलं असेल तर निश्चितच बघा ज्या महिलांना 100+ मार्क असेल तर ह्या महिलांनी 100% सेल्फ सर्टिफाय सध्या बघा केलेलं असेल. मग 100% जर सेल्फ सर्टिफाय, कारण मार्क त्या 100+ आहे बरोबर, ह्याच्यामध्ये जर तुम्ही 20 मार्क 30 मार्क 40 मार्क अशा पद्धतीने जर बघितलं असतं महिलांचं तर त्यांची सेल्फ सर्टिफाय करण्याची जी सध्या बघा या ठिकाणी कमी प्रमाणात किंवा नाही पण केलं असतं. परंतु 100+ मार्क आहे म्हणजे डेफिनेटली ह्या ज्या काही 100+ गुण घेणाऱ्या महिला आहे तर ह्या महिलांनी सेल्फ सर्टिफाय सध्या बघा केलेलं असेल. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला जे काही कन्फर्म जी आकडेवारी आहे तर ही 46,359 ज्या महिला आहे, ज्या महिलांचं 100+ आहे तर हे कन्फर्म बघा सेल्फ सर्टिफाय केलेल्या महिला आपल्याला इथं पाहायला मिळणार. आता ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जर इथं विचार केला आपण तर ओबीसी प्रवर्गाचा आपल्याला 16,000 म्हणजे जवळपास 17,000 महिला इथं सर्वाधिक पाहायला मिळतात. दुसऱ्या क्रमांकावर ओपनच्या आहे 9,073, तिसऱ्या क्रमांकावर एससीचे आहे 6,042. म्हणजे हे जे आपण टॉप 3 जे आहेत सध्या बघा ह्या ठिकाणी प्रवर्ग आहे तर त्या महिला उमेदवारांचं पाहायला मिळतं. म्हणजे तुम्ही इथं विचार करा की कॉम्पिटिशन बघा ह्या ठिकाणी किती हाय मध्ये जाणार आहे. त्यानंतर इथं जर तुम्ही टॉप 5 जर प्रवर्गाचा जर विचार केला जे सर्वात जास्त महिला उमेदवार आहे, ओबीसीचा 1 नंबरवरती, त्यानंतर ओपनचा 2 नंबर, एससीच्या 3 नंबरवरती, एसबीसीच्या 4 नंबर आणि एनटीसीचा 5 नंबर. म्हणजे इथे तुम्ही संख्या देखील बघू शकता 16,000 9,000 6,000 5,000 2,000. म्हणजे एवढी संपूर्ण इथं महिला उमेदवार सध्या एकटी कॉम्पिटिशनमध्ये सध्या पुरुषांना ह्या ठिकाणी असणार आहे. मग का पुढे जाऊन जर तुम्हाला 120+ जर गुण असेल एखाद्या महिलेला किंवा व्हिडिओ बघत असलेल्या महिलांना तर त्यांची निवडी संदर्भात बघा 120 किंवा 121+ तुम्ही जर मार्क घेत असाल तर तुम्हाला ह्या ठिकाणी कोणत्याही प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी जी काही निवडीची संधी आहे तर ती सध्या जास्त असणार आहे. 141 जर प्लस मार्क असाल तर तुमची डेफिनेटली बघा त्या ठिकाणी कुठेही तुमची निवड सध्या जिल्हा परिषद मनपा किंवा नपा किंवा खाजगी अनुदानित विदाऊट इंटरव्ह्यूच्या वेकन्सीमध्ये सर्वात जास्त चान्स मिळणार आहे. कारण 141 गुणानंतर उमेदवाराची संख्या जी आहे तर ती झपाट्याने कमी होत जात आहे, घटत जात आहे. आणि ज्या हायेस्ट असलेले उमेदवार तर ह्या ठिकाणी सांगायचा विषय नाही, 160+ असेल तर तुम्ही डोळे मिटून कोणतेही प्रेफरन्स जरी दिले तरी तुमची निवड जी आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी होणार आहे. आता शिक्षक भरतीमध्ये आपल्याला माहिती आहे की 25,000 पार जी काही संख्या आहे तर ती ह्या ठिकाणी वेकेन्सीची गेलेली आहे. आता ह्या 25,000 मध्ये जवळपास 13,000 जी काही वेकेन्सी आहे 13,000+ तर ही फक्त विदाऊट इंटरव्ह्यूची असणार आहे. विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे ह्या ठिकाणी जिल्हा परिषद मनपा नप्पा बरोबर खाजगी अनुदानित त्यानंतर आश्रमशाळा अशा विदाऊट इंटरव्ह्यूच्या वेकेन्सी जवळपास 13,000+ असणार आहे. ह्याच्यामध्ये काय फायदा असतो, एक तर डायरेक्ट टेस्ट स्कोअरनुसार डायरेक्ट तुमची निवड होत असते, पारदर्शक जी काही ऑनलाईन मेरिट सध्या प्रक्रिया त्या ठिकाणी होत असते आणि प्रत्येक गुण जो आहे तर तो तुमचा महत्त्वाचा असणार आहे. कारण मागच्या 2022च्या पदभरतीमध्ये 1-2 गुणांनी देखील सध्या उमेदवार त्या ठिकाणी सिलेक्शन व्हायचं त्या ठिकाणी राहून गेलेलं होतं. म्हणून आपले जे गुण आहे टेस्ट स्कोर आहे तर हा देखील खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर इथं महिला असाल तुम्ही तर महिला उमेदवारांना ह्या ठिकाणी फायदा काय असणार आहे सिलेक्शन संदर्भात, तर एक म्हणजे महिला आरक्षणाचा त्यांच्याकडे त्या ठिकाणी फायदा असणार आहे. महिला आरक्षणाच्या वेकेन्सी येत असतात. जिल्हानिहाय व प्रवर्गनिहाय स्वतंत्र त्या ठिकाणी मेरिट होत असते. रिक्त पदे जास्त असल्यास कट ऑफ जो असेल तर तो कमी येण्याची शक्यता आपल्याला जास्त असते. म्हणून ह्या ठिकाणी तुम्ही योग्य प्रेफरन्स जे आहे तर ते 100 प्रेफरन्स आपल्याला माहिती आहे की विदाऊट इंटरव्ह्यूचे असणार आहे, हे देणे तुम्हाला खूप गरजेचे सध्या बघा असणार आहे. त्यानंतर जर महिला उमेदवारांना आपण जर इथं विचार केला तर जी निवड असेल तर ती सर्वात जास्त कशावर अवलंबून असते, तर एक म्हणजे सर्वात महत्त्वाचा आपला टेट स्कोर असतो बरोबर. त्यानंतर तुम्ही टीईटी पात्र आहात का, सीटेट पात्र आहात का, अशा ज्या महिला असेल तर त्यांना सर्वात जास्त जिल्हा परिषद मनपा नपा त्या ठिकाणी सिलेक्शनचं जास्तीत जास्त या ठिकाणी बघा संधी जी असते तर ती मिळू शकते. त्यानंतर प्रवर्ग असेल तर काही प्रवर्ग उदाहरणार्थ एसटी प्रवर्ग असेल, त्यानंतर इतर जे काही प्रवर्ग आहे तर त्यामधल्या महिलांना सर्वात जास्त बघा एससी असेल ईडब्ल्यूएस असेल अशा महिलांना जास्त ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीमध्ये संधीही मिळत असते. त्यानंतर महिला आरक्षण असतं बरोबर. त्यानंतर जिल्हा व संस्थांची
जी काही निवड आहे तर ती व्यवस्थित झाली पाहिजे, एकंदरीत प्रेफरन्स जी आहे तर ते व्यवस्थित आपल्याला दिले गेले पाहिजे. आता ह्याच्यामध्ये महिला उमेदवारांमध्ये जी काही संधी आहे तर ती संधी बघा, 120 ज्या महिलांना गुण आहे तर त्यांना उत्कृष्ट संधी सध्या अवेलेबल होणार. 110 ते 120 मध्ये चांगली संधी सध्या अवेलेबल होणार. 101 ते 110 मध्ये तुम्हाला योग्य प्रेफरन्स दिल्यास संधी जी असेल तर ती तुमच्यापर्यंत सध्या बघा येणार आहे. आणि ज्या महिलांना 90 ते 100 दरम्यान असेल तर अशा महिलांनी कमी स्पर्धेच्या जिल्ह्यांमध्ये संधी त्या ठिकाणी बघा निर्माण होऊ शकते. म्हणून तुम्ही दुर्गम जे काही जिल्हे असेल किंवा इतर ज्या काही सध्या बघा कमी प्रेफरन्स देणारे जे जिल्हे असेल अति दुर्गम जिल्हे, तर त्या जिल्ह्यांमध्ये प्रेफर तुम्ही करू शकतात. आता एकंदरीत संपूर्ण महिला उमेदवारांना आपल्याला माहिती आहे की 3 ठिकाणी बघा संधी जी आहे तर ती सध्या मिळत असते. पुरुषांना जे संधी असते, पुरुष उमेदवार जो असतो तर एक म्हणजे सर्वसाधारण वेकेन्सीमध्येच त्याला त्या ठिकाणी संधी असते आणि दुसरी ओपनची ह्या ठिकाणी संधी असते. त्यानंतर त्या पुरुषाचं जर समजा समांतर आरक्षण असेल, म्हणजे माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, तर असे आरक्षण असेल तर त्या ठिकाणी त्याची निवड होत असते. परंतु महिला उमेदवारांसंदर्भात बघा या ठिकाणी 3 संधी अवेलेबल होत असतात जाहिरातीमध्ये. त्याच्यामध्ये स्वतःच्या प्रवर्गातील ज्या काही सर्वसाधारण वेकेन्सी असते त्या ठिकाणी देखील निवड जी असते तर ती निवड होत असते. त्यानंतर महिला आरक्षणासंदर्भात ज्या काही वेकेन्सी येत असतात त्या ठिकाणी देखील निवड होत असते आणि ओपन प्रवर्गातील जी काही वेकेन्सी असते तेथे देखील तुमची निवड होत असते. म्हणजे तुम्हाला 3 त्या ठिकाणी वेकेन्सी जी आहे तर त्या वेकेन्सीमध्ये त्या ठिकाणी निवड होत असते. म्हणून तुमचे कमी जरी मार्क असेल तरी देखील तुम्हाला निवडची जास्तीत जास्त बघा या ठिकाणी संधी जी आहे तर ती महिला उमेदवारांना इथं मिळत असते. एकंदरीत संपूर्ण आपण डेटा जर ह्या ठिकाणी ॲनालिसिस केला तर ह्याच्यावरनं महिला उमेदवारांचा जर इथं विचार केला 13,000 मध्ये ज्या महिला संदर्भात वेकेन्सी येणार आहे त्याच्यामध्ये एकंदरीत जो काही सेफ स्कोर असेल किंवा कट ऑफ असेल तर तो एक अंदाजित कितीपर्यंत येऊ शकतो. तर ह्या ठिकाणी एक संभाव्य ह्या ठिकाणी कट ऑफ आपण ठेवलेला आहे. ओपनचा जवळपास 126 ते 130 पर्यंत, ओबीसीचा 124 ते 128, ईडब्ल्यूएसचा 123 ते 127, एससीबीसीचा 121 ते 125, एससीचा 116 ते 120, एसटीचा 104 ते 109, विजेचा 110 ते 115, एनटीबीचा 112 ते 117, एनटीसीचा 116 ते 120, एनटीडीचा 114 ते 118, एसबीसीचा 115 ते 119 पर्यंत हा सर्वसाधारण बघा ह्या ठिकाणी सेफ स्कोर किंवा कट ऑफ ह्याच्या दरम्यान येऊ शकतो. ह्याच्यामध्ये प्लस तुम्ही 5 मार्क प्लस मायनस सध्या या ठिकाणी करू शकता. तर सध्या ह्या ठिकाणी शिक्षक पद भरती संदर्भात ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सीमध्ये महिला उमेदवारांना जी संधी आहे तर ती संधी अवेलेबल होणार आहे. परंतु महिला उमेदवार जे आहे तर ह्या पुरुषांना देखील सध्या बघा कॉम्पिटिशन त्या ठिकाणी देणार आहात. आता ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होत असताना फक्त तुमच्या प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी जी काही तुमच्या पात्रतेप्रमाणे उमेदवार असेल तर तोच उमेदवार तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. परंतु ह्या ठिकाणी महिला उमेदवार जर असेल तर त्या महिला आरक्षणामध्ये फक्त महिलांचाच त्या ठिकाणी विचार केला जातो. तिथे पुरुषांचा विचार त्या ठिकाणी होत नाही. कारण महिला आरक्षणासंदर्भात जी वेकेन्सी आलेली असते तिथे जरी पुरुष उमेदवार महिलांपेक्षा जास्त मार्क असेल तरी देखील त्या ठिकाणी त्याची निवड होत नाही. त्या ठिकाणी कमी मार्क जरी असेल आणि महिला आरक्षण असेल तर तिथं महिला उमेदवारच सध्या बघा निवडली जाते. म्हणून जास्तीत जास्त ह्या ठिकाणी जे काही महिला आरक्षणासंदर्भात वेकेन्सी येणार आहे तर त्याच्यामध्ये महिलांना जास्त संधी सध्या अवेलेबल होणार आहे. इथं तुमची रँक ह्या ठिकाणी आहे किंवा ह्या ठिकाणी किंवा ह्या ठिकाणी जशी जशी तुम्ही इथं बघा रँक जी असेल तुमची इकडे येत असेल तर तुमची निवडीची संधी जी आहे तर ती वाढत जाणार आहे. तर तुमचे नेमके मार्क किती ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. महत्त्वाचा व्हिडिओ होता महिला उमेदवारांसंदर्भात. पुढे तुम्हाला आता ह्या 1 ते 2 दिवसामध्ये न्यूज बुलेटिनच्या माध्यमातून प्रेफरन्सची जी काही सध्या बघा लॉक करण्यासंदर्भात माहिती किंवा न्यूज बुलेटिन येणार आहे. त्यानंतर आपण तुम्हाला प्रत्यक्ष ह्या ठिकाणी प्रेफरन्स कसे द्यायचे त्यानुसार तुम्हाला बघा जी काही वेकेन्सी आलेली असेल त्याच्यानुसार पुढे गाईड करणार आहोत. त्याच्यासाठी फ्रीमध्ये आपलं जे काही ह्या ठिकाणी मार्गदर्शन असणार आहे. निश्चितच तुमची निवड त्या ठिकाणी जे काही तुमच्या पसंतीच्या क्रमांकावर होईल तर त्या संदर्भात पुढे आपण मार्गदर्शन करणार आहोत. तर जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत महिला उमेदवारांपर्यंत चॅनलची लिंक पाठवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला आलेल्या वेकेन्सी किंवा इतर जे काही माहिती आपण टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला देऊ. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. तुमची रँक, तुमचा मार्क, तुमचे विषय, तुमचा प्रवर्ग हे संपूर्ण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्याला आपण योग्य तो रिप्लाय देऊ. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेट देत राहा. इतर देखील व्हिडिओ आहे ते देखील तुम्ही बघू शकता. तर भेटू आपण पुढील महत्त्वाच्या पुन्हा अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.